नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा टेंभुर्णीमध्ये उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील सर्वच अतिथी मान्यवरांनी अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज आणि माता सईबाई होत्या. संभाजी महाराजांचे बालपण पुरंदर किल्ल्यावर गेले व शिक्षण संस्कृत, हिंदी, मराठी व इतर भाषांमध्ये झाले. त्यांना कुशल योद्धा म्हणून संबोधलं जातं आणि योद्धा होते. सचिनजी जगताप साहेब आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सचिनजी, आज छत्रपती संभाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा सुरू होते. सर्व मान्यवर आहेत या उपस्थित, ज्यांच्यामध्ये हा राज्याभिषेक सोहळा संपन्न केला जातो. एक विचाराची क्रांती कुठेतरी कमी होताना दिसते असं वाटत नाही का? सर्वप्रथम सर्व मावळ्यांना मी या ठिकाणी 447व्या छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप साऱ्या सदिच्छा देतो. आणि आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे तिथं या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, आत्ताच तुम्ही जे प्रश्न विचारला तर तसं अजिबात दिसून येत नाही. कारण अगदी आता 1 जानेवारीपासून पाहिलं असेल, अगदी भीमा कोरेगाव असेल, त्याच्यानंतर 12 जानेवारी असेल, जिजाऊ जन्मोत्सव सोहळा असेल, किंवा आजचा हा छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा असेल, हे विविध महापुरुषांचे, किंवा कालची 14 जानेवारीला पानिपत शौर्य दिन असेल, हे सगळे कार्यक्रम बहुजन समाज मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे साजरे करतोय. याचा अर्थ वैचारिक प्रगल्भता लोकांमधली निश्चितपणे वाढलेली आहे आणि या अनुषंगाने हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे. सर्वांना एकत्र येऊन हा जी विचाराची क्रांती किंवा नवतरुणांना काय संदेश असेल आपल्या माध्यमातून? नवतरुणांना या ठिकाणी ज्या नीतिमूल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तत्सम सर्वच बहुजन महापुरुषांनी या ठिकाणी आम्हाला जी काही विचार दिशा दिलेली आहे, स्वातंत्र्य, समता, समानता, बंधुता, या नीतिमूल्यावरती आपण सर्वांनी कार्यरत राहावं आणि हा जो काही वैचारिक ठेवा आहे या महाराष्ट्राच्या भूमीतला, हा सर्वांनी पुढे न्यावा, एवढंच आजच्या या निमित्ताने मांडू इच्छितो. तरुण पिढीला काय आपल्या माध्यमातून संदेश असेल? छत्रपती संभाजी महाराजांना प्रथम अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या हयातभर जे कार्य केलेलं आहे, ज्या पद्धतीनं लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यावेळेस ते आग्र्यावरून त्यांची सुटका झाली, किंवा त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या अंतरावर जाऊन एवढ्या लहान वयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांनी सर्व पाहिलं, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्यावर अनेक संकटं आली. एक आदर्श नातू, एक आदर्श मुलगा, एक आदर्श युवराज आणि त्याच्यानंतर एक आदर्श राजा म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या हयातभर कार्य केलं, ते एक जगाला आदर्श व्हावं असं आहे. आणि म्हणून आज त्यांचा राज्याभिषेक सोहळा एक सर्वत्र समाजामध्ये अतिशय आनंदामध्ये साजरा केला जातो आणि एक प्रेरणा म्हणून समाजामध्ये ते कार्य आपण सर्वजण घेतो. तर केलेला इतिहास, आणि हा ज्यावेळेस आपण राज्याभिषेक सोहळा असेल किंवा जो महापुरुषांनी इतिहास केला आहे त्याला कुठंतरी उजाळा या ठिकाणी माध्यमातून दिला जातो. अशाच पद्धतीनं धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारक या ठिकाणी आहे, तिथे राज्याभिषेक सोहळा केला जातो. काय सांगाल की आज तरुणांना काय आपल्या माध्यमातून संदेश असेल? तरुणांना एवढंच, आज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना सगळ्यांचा राज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो धगधगता इतिहास आहे, वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, तो सगळ्यांनी आत्मसात करायला पाहिजे, सगळ्यांनी वाचला पाहिजे. जसं की आपण बघतो की 210 लढाया संभाजी महाराजांनी केल्या, त्यातली एकही लढाई त्यांनी कधी हार मानलेली नाही. येणाऱ्या पिढीला एवढं सांगू शकतो की तुम्ही कोणत्याही गोष्टीत ज्यावेळेस हार मानता किंवा त्यांना वाटतं की आपल्याला अपयश आलं आहे, तर त्या अपयशाला खचून न जाता आपला धगधगता जो इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवा आणि त्यांना स्मरा. तुमच्या प्रत्येक संकटांना उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर पाहिलं तर आता अमावस्या पौर्णिमा हे अमावस्या असेल ते अशुभ मानले जाते, आणि पण त्यावेळी जर इतिहास बघितला तर अमावस्या ज्या होत्या त्या लढाई ज्या होत्या त्या अमावस्याच्या दिवशीच केल्या जात होत्या. बरोबर, नक्कीच. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही जातीभेद मानला नाहीच. त्याचबरोबर कोणताही काळ त्यांचं एकच म्हणणं होतं की ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे तो कोणत्याही लढाया अशक्यपणे लढू शकतो. तर त्याच पद्धतीनं कोणताही धर्मकांड न करता
किंवा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपण कार्य करत राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर यश हे नक्कीच मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व स्तरातूनच या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पप्पा, एक यांनाही पुढं. या ठिकाणी विनम्र असं आवाहन MS मराठीच्या माध्यमातून केलं जाते. सर्व तर आपण बघितलं तर सर्व या ठिकाणी व्यवस्थित उपस्थित आहे. जे वैचारिक वारसा आणि या महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, हा इतिहास या ठिकाणी जपला जातोय आणि खऱ्या अर्थानं 1681 साली जरी राज्याभिषेक झाला असेल त्याची पुनरावृत्ती आज या ठिकाणी होते आणि सर्व जे मावळे आहेत ते उत्साहानं या ठिकाणी येत आहेत आणि राजांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करत आहेत, मुजरा करत आहेत.